पुरस्कार बोला. धन्यवाद पंडित साहेब. सगळ्यांना समजून घेण्याची ही जी तुमची पद्धत आहे तीच मला आवडती. तुमच्या प्रेमात मी केवळ एवढ्यासाठी पडलेलो आहे. हा तुमचं आंदोलन, बेमुदत आमरण उपोषण चालू द्या. तुमची न्याय्य मागणी आहे, त्याबद्दल काही माझं दुमत नाही. पण आमचे हे 2 कर्मचारी वाघडोळे आणि गावडे हे सरकारी नोकरीत आहे. कसं आहे, त्यांच्यावर उद्या बालंट यायला नको आणि ऑफिसच्या वेशामध्ये ते उपोषणाला बसले. कसं असतं, सरकारला एकदा विरोधक वाटले त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. हे म्हणजे मेवणीच्या बाळांपर्यंत जावयाच्या यार घरा अशी भानगड व्हायची बिचाऱ्यांची. काही काय बोलताय, यांच्यावर का कारवाई होईल? हे तर सत्तेच्या बाजूने उभे आहेत. का होईल म्हणजे सरकारी नोकर आहेत ते, सरकारी वेशात असं बसता येत नाही. असं आंदोलनाला पाठिंबा दिला तर त्यांना हाकलणार नाही. सरकारची पद्धत तुम्हाला माहित नाही. सरकारला फक्त समर्थक आणि विरोधक कळत असतात. या आंदोलनाचे हे समर्थक आहेत म्हणजेच सरकारचे विरोधक आहेत. तुम्हाला कल्पनाच नाहीये त्याची. यांना कुठेही न्यायचं नाही. मुळात हे स्वतःहून आलेत आमच्या आंदोलनात. नाही, मुद्दा तो नाहीये. मला त्या दोघांशी पोस्ट मास्तर या नात्याने थोडस संवाद केला पाहिजे. तुम्ही तेवढं मला क्षमा करा. अहो पण साहेबांनो, हा पेजर आमची नोकरी घालवणार आहे. हा पेजर वापरणारा माणूस तुमच्या नोकऱ्या वाचवणार आहे का? हा स्वतः पेजर वापरतो आणि तुमच्या नोकऱ्यांविषयी भाष्य करतो. काही काय बोलताय तुम्ही? काही काय बोलतो म्हणजे महत्वाचं बोलतोय. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला मी इथे आलेलो आहे साहेब. मला डिस्टर्ब करू नका. मी पोस्ट मास्तर आहे पारगाव पोस्ट ऑफिसचा. जबाबदार मनुष्य आहे, अनुभवी मनुष्य आहे. वाघडोळे, गावडे, इतकी वर्ष तुम्ही लोकांची जनसेवा करता आहात. सायकलीवर तहान भूक विसरून घरोघरी जाऊन पत्र वाटप करता आहात. आजच्या पत्राचा बटवडा झालेला नाही. ते नुसते पत्र आहेत का मला सांगा? त्यामध्ये काय काय असेल वाघडोळे? एखाद्याचं प्रेमपत्र असेल, एखाद्याची लग्नाची आमंत्रण पत्रिका असेल, एखाद्याची मनी ऑर्डर असेल, एखादा आबा त्याच्या अक्काची आठवण करत असेल, एखाद्या लेकरूंनी लिहिलेला असेल, शहरात नोकरी चांगली, पगार चांगला आहे, पण तुझ्या हातच्या भाकरीची चव इथं नाहीये. आपल्यासाठी पत्र म्हणजे नुसता व्यवहार नाहीये, आपल्यासाठी भावना आहे. एखादी मनी ऑर्डर राहिली, एखाद्याचे कोणाचे दुःखाचे निरोप असतील, आनंदाचे निरोप असतील, तुमच्याशी समरस होऊन लोक सांगत असतात. तुम्हाला पटतं हे इथं बसणं? असं तो ढिगारा तिथं ठेवून पटत असेल तर बसा, मी निघतो. हे बघा गुळसकर, तुम्ही उगाच त्यांना भावनिक करताय. तसं करू नका. नाही नाही, काय तसं नाही. गुलस्कर साहेब जे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे. आम्ही जे पोस्टमन लोक काम करतो ना ते फक्त काम नाही, ती लोकांची सेवा आहे. एक वेळ काम टाळता येतं पण सेवा नाही. बरोबर बोलतोस दादू. आपल्याला पत्र वाटायला पाहिजे. पंडित साहेब, आम्ही आजची पत्र वाटून येतो. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.